या जगामधला हा इतिहासातला हा दुसरा काळ आहे जिथे रामप्रभू एकदा रामायणामध्ये वनवासात चाललेले असताना दशरथ राजे रामप्रभूचं नामस्मरण करतात, रामप्रभूला आवाज देतात, हे राम मुझे तनिक छोड़कर मत जाया करो, हे राम यदि तुम हमें छोड़ के चले गए तो हम जिंदा नहीं रहेंगे। हे मेरे लाडले राम। राम प्रभू वनवासामध्ये निघून गेले आणि दशरथ राजानं आयुष्य संपवलं। प्राण जाए वचन ना जाए। ज्या वडिलांनी वचन दिलं होतं, ज्या वडिलांनी शब्द दिला होता, त्या शब्दच वडिलांचा ते मोडूही शकत होते, मोडायची गरजही नव्हती, वडिलांनी माघार घेतला होता। लेकिन आगे इतिहास जाकर ना कहे कि रघुकुल की रीति थोड़ी बदल गई है यहाँ पर। एवढा सुद्धा डाग लावून द्यायचा नव्हता, एवढा सुद्धा डाग नको होता रामप्रभूंना। आमच्या रामप्रभू पासून इतिहास उचलला जातो तो सरळ आमच्या आळंदीमध्ये आमच्या विठ्ठलपंत रुक्मिणी मातेच्या आणि त्यांच्या चिमुकल्या चरित्रावर येऊन पोहोचतो। या जगातला इतिहासातला हा दुसरा काळ आहे की आमचे लेकरं सुखाने जगावीत, यासाठी आईवडिलांनी स्वतःचे आयुष्य संपवावं। मोठी कमाल आहे, खूप मोठी गोष्ट आहे ही। आजकाल असं होऊ शकत नाही। हो महाराज, आम्ही काय आमच्या पोरांसाठी मारायचं, आमच्या पोरांनीच आम्हाला मारायचं केलंय, आम्हाला आमच्या पोरांसाठी मरायची गरज नाहीये। आमच्यावर मरण्याचे दिवस आमच्या पोरांनीच आणले, त्यामुळे आता ते काय। पण कुठंतरी आमच्या लेकरांना धर्मात जागा मिळावी म्हणून हा काकुळतीला येऊन आधी आटोकाट केलेला प्रयत्न विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेनं रुक्मिणी मातेने घोडाधोडाचा जीव घातलं। लेकर झोपली, लेकर झोपली। ज्ञानदादा, सोपानदादा, चिमुकली मुक्ता, आळंदी झोपली, जंगल झोपली, पशु पक्षी झोपली, सगळी स्मशान शांतता झाली। पण डोळ्याला डोळा लागत नव्हता तो विठ्ठलपंताने रुक्मिणी मातेच्या आपल्या ताटीमध्ये कोपऱ्याला कुठंतरी बसली, देवघरामध्ये दिवा तेवतोय। आपण देहांत प्रायश्चित्त करणार म्हणून विठ्ठलपंतांनी काहीतरी कागद घेतला, कागदावरती काहीतरी लिहिलं आणि प्रतिष्ठानून येतानाही जे पत्र होतं तेही पत्र विठ्ठलपंतांनी हातामध्ये घेतलं। हे दोन्हीही कागद देवघरावरती असलेला कमरेवर हात ठेवून ताठ मानेनं उभा असलेला पांडुरंग, त्या पांडुरंगाच्या मूर्तीला उचललं आणि पांडुरंगाच्या मूर्तीच्या पायाखाली ठेवला। विठ्ठलपंत पांडुरंगाला पाहून बोलतात, वाह विठ्ठला, वाह वाह पांडुरंगा, वाह 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 वाह, ए विलक्षण आहे सगळं तुझं। अरे आम्ही म्हणजे तुझ्या हातातली बाहुलीच ना, जसं पाहिजे तसं तू आम्हाला नाचवणार, नाचव 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 नाचव, मनोरंजन करणार तू तुझ्या मनाचं कर ना, कर ना, कर। अरे पण तुझ्या मनोरंजनाच्या खेळामध्ये माझ्या चिमुकल्या लेकरांची होरपळ व्हायला लागली, त्याचं काय, त्याचं काय, त्याचं काय। याद रख, याद रख पांडुरंगा, याद रख। अरे तूच सांगितलंस ना भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला या ब्रह्मांडाला चालवणारा थांबवणारा मीच आहे म्हणून। अरे जर झाडाच्या पानावर तुझी सत्ता आहे, आमच्या प्रत्येकाच्या शरीरावर जर तुझी सत्ता आहे, तर आमच्या विचारावरही तुझीच सत्ता आहे ना। सांग विठ्ठला, सांग मला का बुद्धी दिली संन्यास आश्रमामध्ये जाण्याची, का आणि दिली तर या पुन्हा संसार प्रपंचामध्ये का गुरफडवलंच मला, का
सांग विठ्ठला सांग. विठ्ठला कधीतरी मला असं वाटतं की खरंच तुझं आणि माझा गेल्या जन्मात जन्माचा काहीतरी वैर आहे. हो मला माहिती आहे. अरे वैर तुझं माझ्याशी असेल, माझा बदला घे, माझा जीव घे, पण माझ्या डोळ्या देखत माझ्या चिमुकले लेकरांचे होत असलेले हान पांडुरंग मला नाही मला नाही हे पांडुरंगा. अरे का रे सांगरा तुझा माझा देवा, का रे वैराकार तुझा माझा देवा. हे असे दुःखाचे डोंगर मला दाखवतोस. अरे एक नाही अशा हजारो दुःखाच्या डोंगराच्या चातडावर पाय देऊन आम्ही आमचे ध्येय गाठणारी माणसं. दुःखाचे पण निष्पाप लेकरांचे हाल होत असताना माझे पाय हे आता गाळात फसले रे. आता पर्वत काय साधा एक पाऊल सुद्धा टाकू शकत नाहीत माझे पाऊल. पण विठ्ठला मी गुरुदेवाच्या आज्ञेवरून इथे आलोय. आम्ही देवा गुरुदेवांच्या आज्ञेवरून. विठ्ठला तुला माहितीये बरवे ऋषिकेशा. विठ्ठला गुरुदेवांचे शब्द म्हणजे साक्षात आमच्यासाठी तुझे शब्द. शास्त्रात म्हटलंच आहे ना, गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. विठ्ठला गुरुला आम्ही तुझ्या ठाई पाहतो. पण विठ्ठला तुला एक काम करावं लागेल. आम्ही आमच्या गुरुदेवांचा शब्द मोडला नाही, मोडू देणार नाही. त्यांचा शब्द तू सारथी लावायचास, त्यांचा शब्द तू पूर्ण करायचास, त्यांचा शब्द तू खरा करायचास. त्यांच्या शब्दावर आलो, संसार परमच इथपर्यंत आला. आता तुझ्याच आज्ञेनं न्याय मिळालाय ना. येतो आता तुझ्याच भेटीला येतो. पण माझ्या लेकरांची माघारी काळजी तू व्हायचीस. हो तू व्हायचीस. लेकुराचे हित आता माऊली तू व्हायचास. जाणे माऊलीचे चित्त. विठ्ठला आता आमच्या या चिमुकल्या लेकरासाठी हे आकाशाचं पांघरून आणि ही धरणी माताचं अंतरून. विठ्ठल पंत पांडुरंगाशी बोलत होते आणि रुक्मिणी माता मात्र चिमुकल्या लेकरांच्या चेहऱ्याकडे कोमजलेल्या पाहत होत्या. तिन्ही लेकर शांत झोपली होती. निवृत्ती असायला हवा होता या वक्ताला, असायला हवा होता. या माय माऊलीच्या आयुष्यातला वनवास कधी संपणार आहे काही कळायला मार्ग नव्हता. जणू या दुःखाच्या डोंगरा मोहरा ही धरणी माताच दुभंगली होते. धरणी माता फाटले आकाश. विठ्ठला अरे कधी हा वनवास संपणार आहे माझ्या आयुष्यातला. कधी संपणार आहे, कधी संपणार आहे. आमचं सोड, माझ्या चिमुकल्या लेकरांची काळजी वाहा. रुक्मिणी मातेची विठ्ठल पंतांनी हात धरला. चला 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 चला. तुमच्या लेकरांच्या नेहळण्यामध्ये या मायापोटी आता पहाट होईल. एकदा सूर्य उगवतीकडे गेला की मग मात्र आपल्याला जाता येणार नाही. चला चला चला, असं वेड्यासारखं करू नका. माया जाळामध्ये असं गुंतून राहू नका. चला आपला काळ तर आपल्याला न्यायला जवळ आलाय, पण या माया जाळामध्ये आता गुंतत बसू नका. चला 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 चला. विठ्ठल पंतानं रुक्मिणी मातेच्या हाताला धरलं आणि ताटीच्या बाहेर ओढण्यासाठी थोडासा वेग दिला. विठ्ठल पंताचा हात झुडकारला. अहो सोडा हो.
थांबा ना, थांबा ना. हो, 4 दाणे देखील भुईमुगाचे कधी या चिमुकल्या लेकरांना सोडून खाल्ले नाही हो. आपण आपल्या जीवाची कधी पर्वा केली नाही, पण या लेकरांची काळजी व्हायली. अहो, काळजाचा तुकडा सोडून जावा लागणार आहे हो. थांबा हो, निदान माझ्या चिमुकल्या लेकरांना या डोळ्यामध्ये भरभरून साठवून तरी घेऊ द्या. ऐसी कळवळ्याची जाती वेडे आहात तुम्ही. करीला भावेन. जास्त वकवत लावू नका. चला. विठ्ठल पंताने रुक्मिणीच्या मातेच्या हाताला पुन्हा धरलं पत्नीच्या आणि ताटीच्या बाहेर ओढलं. ताटी लावायची राहून गेली. विठ्ठल पंतांचे पाऊलं निघाले. कुठं जायचंय काही कळायला मार्ग नव्हतं. का जायचंय काही कळत नव्हतं. रोजच्या सरावानं फक्त पावलं चालत होती, म्हणून आज फक्त आणि फक्त पावलं चालत होती. अखेर या आई वडिलांनी आपल्या चिमुकल्या लेकरांचा निरोप घेतला. जायचं होतं खूप 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 दूर. ज्या वाटेनं आजपर्यंत एखादा गेला त्या वाटेनं पुण्याला परत कधी माघारी आलाच नाही. कधी माघारी आलाच. विठ्ठल पंतांचे पावलं निघाली. ती सरळ प्रयाग तीर्थावर जाऊन पोहोचणार होती आणि त्या ठिकाणी जाऊन देहांत प्रायश्चित्त होणार होतं. इकडे सूर्य मावळतीकडचा गेलेला आता उगवतीकडे आला होता. अंधारही सरकू लागला होता आणि सूर्यदेव पूर्व दिशेला भगवा वादळ घेऊन पुन्हा नव्यानं जन्म घेणार होता. नवे तो रोज जन्म घेतच होता. त्याला सांगितलेलं काम कधी त्याचं नित्य कधी चुकत नव्हतं, चुकणार नव्हतं आणि कधी चुकणार नाहीच. अंगणातला वारा ताटीच्या आतमध्ये जात होता. ताटीतला वारा पुन्हा बाहेर जात होता. चिमुकल्या लेकरांच्या अंगाला गारवा झोंबत होता. स्वप्न दादाला जाग आली. चिमुकल्याने कवळे डोळे असे चोळले. तो पाहतो ताटी ताटी उघडीच आहे. देवघरावरती काहीतरी ठेवलंय त्याला दिसलं, परंतु आई बाबा दिसत नाहीये. लेकरू बाहेर अंगणात आला. आईला आवाज दिला. आई बाबा, आई बाबा. लेकरांना आवाज कोणी दिला नाही. लेकरू घरात आलं, ताटीत आलं आणि विठ्ठलाच्या पायाखाली ठेवलेला तो कागद हातात घेतला आणि चिमुकल्या स्वप्नानं वाचायला सुरुवात केली. जसं लेकरू शब्द वाचत होता तसं त्याच्या डोळ्यातून इंद्रायणी आणि भीमा दोन्हीही ओसंडून वाहू लागल्या. रडण्याचा हुंदका ज्ञानदादाच्या कानावर आला. ज्ञानदादा उठले. सोपाना, का रे, का हुंदका देतोस? दादा 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 बघणारे बघना. ज्ञानदादाने सोपानदादाच्या हातातला कागद हातात घेतला. ज्ञानदादाने नजर टाकली. धाय मोकलून दोन्हीही लेकर चिमुकली रडू लागली. या रडण्याचा आवाज चिमुकल्या मुक्ताच्या कानावरती गेला. चिमुकली मुक्त झोपली होती. कमळासारखे डोळे त्या मौलीनं चोळले. तोंडावरून गोधडी बाजूला काढली. कोण रडतंय म्हणून पाहिलं. नजर टाकली तर हे दोघं रडतात. हे ज्ञाना, सोपाना, अरे का रडताय? अरे रामाच्या प्रहारात का रडताय रे? मी आईला राव सांगे ना, म्हणेल आई दादा राणी सोपान काका दोघं पण रडत होते म्हणून. रडू नका ना रे. मी आईला नाव सांगेल. कुठे आई? आई बघ ना, हा ज्ञानदादा रडतोय. मुक्ता ताईला तू कधीच नको शकणार नाहीस. मी सांगणार म्हणा रामाच्या प्रहारामध्ये तुम्ही बाहेर गेला असताना हे दोघं रडत होते म्हणून. हे डोळे पुसा बरं, काय झालं रडायला? कागदातला वृत्तांत चिमुकल्या मुक्ताला सांगितलं. मुक्ता ही रडू लागली. रे ज्ञानदादा, आता आपल्याला कुणी नाही राहिलं का रे? कुणी नाही राहिलं? ज्ञानदादा,
अरे का गेले असतील रे आई बाबा आपल्याला सोडून? का गेले असतील? आपल्याकडून काही चुकलं तर नसेल ना रे? आळंदीकरांनी आपल्याला खूप खूप पीडा दिली. आपल्या जन्माच्या अगोदर पासून आईबाबांचा खूप छळ केला रे, खूप छळ केला. अरे दादा, अरे दादा, आता आपल्याला कोणी नाही राहिलं रे, कोणी नाही राहिला, कोणी नाही राहिला. तिन्ही लेकरांनी एक मगर मिठी मारली आणि तिन्ही लेकरं एका मिठीमध्ये धाय मोकलून रडू लागली. पंचमुखल्या लेकरांना कुठंतरी आशा होती, आई बाबा कुठंतरी इथंच असतील. पटकन ताटीच्या बाहेर आली आणि एक हार किंकाळी लेकर आईच्या वडिलाच्या नावानं हाक मारू लागली. आई, बाबा, आई बाबा कुठे आहात तुम्ही? रस्त्यावर चालत असताना कुणीतरी एखादे आई वडील दिसले तर त्यांना विचारायचे, आमच्या आई बाबांना पाहिलं का हो? आमचे आई बाबा वाटेने गेले का? आमच्या आई बाबांना पाहिलं? हे ज्ञान्या, कसलं राय बाप तुझं? आम्ही नाही पाहिलं त्यांना. तोंडात मारल्यासारखी लेकर बाजूला व्हायची. आळंदी पिंजून काढली, सिद्धपेठ पिंजून काढलं. एक देऊळ पाहायचं ठेवलं नाही याची मुकल्या लेकरांनी. एवढंच काय, गावाच्या जवळ असलेल्या गल्ल्या, बोळ, पांदी, वाटा, बांध, विहिरी, नदीचा काठ सगळा चिमुकल्या लेकरांनी पिंजून काढला. खुद्द लेकरांच्या तोंडूनच वार्ता आळंदीमध्ये पोहोचली होती की माझ्या आईबापांना पाहिलं का म्हणून, आणि कानावर वार्ता होतीच यांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला सांगितलंय म्हणून. वाऱ्यासारखी बातमी आळंदी आणि आळंदीच्या परिसरामध्ये पोहोचली. काहींना दुःख झालं, काहींना आनंद झाला, तर काहींनी ऐकले का गरज भट्ट? विठ्ठलानं आत्महत्या केली म्हणे देहांत प्रायश्चित्त केले. अहो फक्त ती दोघच गेलीत हो, पण आळंदीमध्ये घाण ठेवलीच ना. आता त्यांना एकदा घेऊन गेले असते म्हणजे कायमची आळंदीतली पिढा गेली असती. कुणीतरी आलं, कुणाला तरी दया वाटली, हे शब्द यांच्या तोंडून ऐकल्यावर कुणीतरी म्हणाला, अहो तुमच्या काही जिबीला हाड? अहो काही केले तरी चिमुकले लेकर असतील. अहो तुम्हाला तरी लेकर असतील ना. इतकं पाषाण काळजाचं नसावं माणसाने. हो मुग्धल शास्त्री, तुम्हाला तसा त्यांचा पहिल्यापासूनच पुळका. हो पहिल्यापासूनच पुळका तुम्हाला. या मुग्धल शास्त्रीला त्यांच्या समवेत वाळीत टाकायला हवे. आणि याद राखा, जर त्यांच्या भेटीला गेलात आणि माया जाळ जर दाखवले सार शास्त्री, व तुम्हालाही त्यांच्या बरोबर वाळीत टाकलं जाईल. कोणीतरी हळहळलं. ज्या लक्ष्मीला विठ्ठल पंतांनी सावरलं होतं मृत्यूच्या वक्ताला, तिच्या कानावर बातमी कळल्याबरोबर धाय मुकलून ढसाढसा रडत सिद्धबेटामध्ये लेकरांकडे आली. चिमुकल्या लेकरांना जवळ कुशीमध्ये घेतलं. लेकरांचे डोळे पुसली. आमची आई गेली हो, आमची आई गेली. बाळांनो रडू नका, रडू नका. देवाने दिलं, नेतीने नेलं. आम्ही आहोत, आम्ही आहोत तुम्हाला, काळजी करू नका. आम्ही आहोत तुम्हाला, काळजी करू नका. पण ही लक्ष्मी कधीतरी सिद्धबेटामध्ये जायची, तर काही शास्त्री भावाने तिला सुद्धा बंदी घालायचा प्रयत्न केला. अनेक अडथळा तिला आणला. सूर्य मस्तकावर गेलाय आणि सूर्य मस्तकावर गेलाय. या चिमुकल्या लेकरांच्या पोटामध्ये काही अन्नाचा कण नव्हता. चिमुकल्या लेकरांना भूक लागली. संध्याकाळ होत आली. सूर्य मावळतीकडे गेला. आमची नाजूक चिमुकली मुक्ता ज्ञानदादाला म्हणते, दादा भूक लागली रे. मुक्ता असं काही वेळेसारखं करतेस मुक्ता रे. अगं मग झाडाचा कोवळा पाला खा ना.
कोहळा पाला खाला मुक्ता. लेकरू गेलं झाडाचा वर पडला कोहळा पाला तिघांनी खाल्ला. रात्र तशीच रडत रडत भुंद रडत काढली. पुण्यांदा सूर्य उगला. आता तिघांच्याही पोटामध्ये भूक ने मात्र डोकं बाहेर काढलं होतं. माझं आणि स्वप्नाचं काही नाही, पण या चिमुकल्या लेकराला भूक लागते, तिला काहीतरी आणायला हवं. सूर्य उगवतीकडे आला. मुक्ता पुण्यांदा म्हणाली, सोपाना आपल्याला कोणी भाकरी देईल का रे? ज्ञानदा म्हणाला, सोपाना ती झोळी इकडे घे, मी भिक्षा मागायला जातो. हो मी जातो, माझ्या मुक्तासाठी जातो, माझ्या लेकरासाठी मी जातो. एक खापर घेतलं, त्यामध्ये टाकलं, 4 कोपऱ्याच्या 2 गाठणी बांधल्या, खांद्याला अडकवलं लेकरांनी. आळंदीमध्ये भिक्षा मागण्यासाठी आले. ज्ञानदादा एखाद्या दारात गेला. ओम भिक्षा मध्ये हे भिकाऱ्या बापा बरं गेला नाही सोयर. अरे जायचंच की बाई आळंदी, त्यांचं तोंड कधी कधी कुठपर्यंत दिसणार आहे काही कळायला मार्ग नाही. जा बाबा जा 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 जा, दान धर्म आम्ही बंद केलाय बाबा भिकाऱ्याला, तू जा 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 जा. चिमुकल्या ज्ञानदादाला वाटलं नवरा बायकोचं घरात काहीतरी भांडण झालं असेल, घरातला राग माझ्यावरती काढला असेल. लिकरपूरच्या दारात गेलं, कडी ठोकवली. ओम भिक्षामध्ये. पुण्यांदा कोणीतरी दारात आलं. छे 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 छे, अरे क्षुद्रा, राम प्रहारात कशाला तोंड दाखवायला आलास? अरे बापाला काल गिळलं, आता तू का नाही गेलास त्यांच्या बरोबर? हो बाजूला, हो बाजूला. हो ऐकलं का? संन्याशीची कार्टी दारात आली, जरा झाडू मारा, सडा टाका. अरे जा ना. तोंडात मारल्यासारखं लिकरू पुण्यांदा माघारी निघून गेलं. इकडे मात्र प्रयाग तीर्थावरती हे तिघजण पोहोचली होती. देहांत प्रायश्चित्त त्रिवेणी संघामध्ये आपला कधीच ढकलून दिला होता. ओम नमो गंगे स्वाहा. या वाटेनं पुण्यांदा परत कधीच माघारी येणं नाही, कधीच परत येणं नाही. भल्या पहाटेच्या वक्ताला तिथे अश्रू वाहिले गेले होते. आपण गेल्यानंतर 2 दिवस झाले. ज्ञानदादा आळंदीमध्ये भिक्षा मागण्यासाठी फिरत होते. तुकडा जाई, एक घासभर तुकडा सुद्धा लेकराच्या पदरामध्ये टाकला नाही, झोळीमध्ये टाकला नाही. उलट माझ्या ज्ञानदादाच्या झोळीमध्ये चिखल टाकला गेला, जनावरांचं प्राण्यांचं शेण टाकलं गेलं, अंगावरती तोंडावरती फेकलं गेलं. स्वतःच्या पोटासाठी नाही, पण मुक्ताची काळजी होती म्हणून निदान काहीतरी यांनी घासभर माझ्या मुक्तासाठी द्यायला हवं होतं. ज्ञानदादा तड 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 करत सिद्धपेठामध्ये माघारी आले. अंगणामध्ये सोपान दादा होता, चिमुकली मुक्ता झाडाखाली बसली होती. माझा ज्ञानदादा येईल, 2 घास घेऊन येईल, भूक लागेल, भूक बागेल. ज्ञानदादा आले, खांद्याची जोडी काढली आणि अंगणामध्ये अशी फेकून दिली. ताटीच्या आतमध्ये गेले आणि आतून ताटी लावली गेली. ताटीला एक गवाक्ष होतं. गवाक्ष म्हणजे आताच्या काळातला शब्द खिडकी. पण येत असताना मुक्तानं आणि सोपान दादानं पाहिलं होतं जोळीमध्ये काहीच आलेलं नाहीये. ज्या अर्थी दादा एवढा तडतड येतोय, नुसता येतोय नाही, आला आणि ताटीच्या बाहेर झोळी फेकून दिली. स्वतः आतमध्ये गेला आणि ध्यानस्थ बसला. मुक्ता उठली. मुक्तानं ताटी उघडायला विनंती केली. ज्ञानदादा ताटी उघडा ना रे, ज्ञानदादा ताटी उघडा ना.
ते गवाक्ष होतं, खिडकी होती, त्या खिडकीपाशी गेले मुक्ता आणि मुक्तानं गवाक्ष बाजूला केला, तो पडदा बाजूला केला आणि ज्ञानदादा समोर धाय मोकलून ध्यानस्थ बसलेला, परंतु धाय मोकलून रडत होता. इंद्रने भीमा दोन्हीही नद्या ओसंडून वाहत होत्या. मुक्ताला आश्चर्य वाटलं. माझी चिमुकली मुक्ता ज्ञानदादा म्हणते कशी, ज्ञानदादा तू रडतोयस? ए सोपाना, अरे बघ ना दादा आतमध्ये जाऊन रडतोय, ध्यानस्थ बसला आणि रडतोय. ज्ञानदादा नाही, ज्ञानदादा तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू शोभत नाहीत. तुझ्या अनमोल आसवांना मातीमोल करू नकोस ज्ञानदादा. हे ज्ञानदादा रागवलास यांच्यावर? अरे हे अज्ञानीच आहेत, यांना ज्ञान कुठे? ज्ञानदादा यांना जर ज्ञान असतं तर तुझ्या झोळीमध्ये शिळी भाकरी नाही, ताजी भाकरीचा घास यांनी टाकला असता. हे अज्ञान आहे रे. आणि तू यांच्या मिथ्या कल्पना डोक्यात घेऊन बसलास. अरे यांच्या कल्पनाच मिथ्या आहेत रे ज्ञानदादा. ज्ञानदादा या सगळ्या तुमच्या मस्तकातल्या मिथ्या कल्पना मागे सारा आणि ज्ञानाची ताटी उघडा. ज्ञानदादा ज्ञानाची ताटी उघडा. विश्वपट मुक्ता, मुक्ता काय बडबडतेस? मुक्ता माझ्याकडे काय यांना देण्यासाठी, काय देऊ शकतो यांना मी? ज्ञानेश्वरा, या अज्ञान माणसाला ज्ञान देण्यासाठी तुझा जन्म झाला आहे. दादा दादा ज्ञानदादा, तुम्ही योगी आहात नव्हे, महायोगी आहात. नुसते योगी महायोगी नाही. ज्ञानदादा तुम्ही खरे ज्ञानाचे महासागर आहात. महासागर. उठा ज्ञानदादा उठा. ज्ञानदादा तुम्ही योगी आहात. तुम्ही ज्ञानाचे महासागर आहात. ज्ञानाची ताटी उघडा. ज्ञानदादा ताटी उघडा. या मिथ्या कल्पना मागे सारा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. दादा दादा हे आपल्या डोळ्या देखत जग बुडतं हे आम्हीही पाहतो आहोत. पण
पण दादा या बुडत असलेल्या जगाला जगाने सहन करावं, आपण नाही सहन करायचं. संते सुखे दादा अरे बुडत आहे जन न देखेवे डोळा, अरे यांचा कळवळा ज्ञानदादा आपल्यालाच यायला हवा. येतो कळवळा. ज्ञानदादाला विशेष वाटलं, सोपान दादाला विशेष वाटलं. ज्ञानदादानी मी तर म्हणतो दरेकर सर, ज्ञानदादानं या वक्ताला आमच्या मुद्दाम कोंडून घेतलं होतं स्वतःला. नीट ऐका बरे, कारण ज्ञानदादा जर स्वतःला कोंडून घेत नव्हते तर आमच्या चिमुकल्या मुक्ताच्या डोक्यातून ताटेच्या अभंगाचा जन्म होत नव्हता. ऐसे समदृष्टी करा. ही आपल्या माणसाने आपल्या माणसाला दिलेली संधी आहे, त्यामुळे आपल्या माणसाने आपल्या माणसाला संधी द्यावी. ताटी उघडा. हो, ज्ञानाची ताटी उघडण्यासाठी ज्ञानदादा जन्मालाच आले होते. या ताटीचं काय घेऊन बसला? ज्ञानदादाला जे कार्य करायचं होतं खास त्याच कार्यासाठी दादा जन्माला आले होते, इतर करणारच होते. पण मला या अभ्यासातून असं वाटतं का प्रेसर, आपल्या माऊलींनी आपल्या चिमुकल्या मुक्ताला ही मुद्दामहून दिलेली संधी आहे. आपल्या माणसाने आपल्या संधी द्यावी आपल्या माणसाला. ताटीच्या अभंगामधून भरपूर उपदेश केला. द्वैत टाकून शांती धरा. वा वा, ताटी उघडा. ताटी उघडा. ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा. माझ्या ज्ञानदादाने ताटी उघडली. डोक्यातला सगळा राग, सगळा भाग, सगळा मुक्ताच्या शब्दांनी त्यांच्या डोक्यातला बाहेर काढून टाकला. पण एक सांगू, या जगात जर कुणीच कोणाला नसेल ना, तर जगी जास कोणी नाही त्यास देव आहे. ज्ञानाबाई माझी. वा, एका जनार्दनी एका जगी जास कोणी नाही त्यास देव आहे. निराधार आभाळाचा तोची भारस आहे. जगात जर आपल्याला कोणी रक्ताचं नसेल तर त्याला देव असतो. आणि कालच एक वाक्य बोललो मी, अहो माणसं कलू द्या, माणसं आपल्यावर बिघडू द्या, पण देवाने आपल्यावर बिघडावं नाही आणि देव आपल्यावर बिघडू नाही, देव आपल्यावर कलू नाही, असं आपण वागू नाही. जगाला खोटं बोलता येतं, पण या जगात अजून माणूस तयार व्हायचा आहे की जो स्वतःला खोटं बोलू शकेल. दुनिया से सच और झूठ छुपा सकता है इंसान, लेकिन खुद से नहीं. चिमुकले लेकरांचे आई वडील निघून गेले. अहो देह हा प्रत्येकाचा जाणारच आहे. देह जाणार. अहो देह कोणाचा आहे? देह धन कुबेराचे हे मनुष्याचे काय. वा, काय. आमच्या सगळ्या सेनापतींसाठी जोरदार टाळी वाजवा जरा. अरे देह हा काळाचा आहे आणि धन कुबेराचं आहे. अरे किती जरी कमवलं, वास्तू शांती करायची वेळ आली, पण वास्तू शांतीच्या दिवशी जर अटॅक आला तर
क्षणभंगुर नाही भरोसा। हारे सावध घोड़ा माया। मैं तो कहता हूँ नहीं, हमारे कबीर दास कहते हैं ये जो घर लाया है आपने, ये तो किराए से लाया है, इसका भाड़ा तो आपको देना पड़ेगा और ये घर एक न एक दिन छोड़कर जाना पड़ेगा। जिंदगी किराए का घर है, जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, 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 एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी किराए का घर है, जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज़ देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। ये जिंदगी, मिस्टर म्यूजिक मास्टर थोड़ा सा आवाज बढ़ाइए इसका। ये जिंदगी तो एक किराए का घर है और एक ना एक दिन तो सबको जाना पड़ेगा, लेकिन जाने से पहले हमारे प्रभु का कभी नाम तो लिया करो, या फिर सिर्फ कुछ कमाना ही चाहोगे। जिंदगी में आए हो तो प्रभु का नाम लिया करो। हे प्रभु, मयूर महाराज माधव केशव, ज्ञान राजा, ज्ञान राजा, ज्ञान राजा, माऊली, वाह, माऊली, ज्ञान राजा, ज्ञानदादा, सोपान दादा, मुक्तार आणि निवृत्ती दादा अजून आले नव्हते। मुग्धल शास्त्री नाव वाळीत टाकायचा निर्णय आळंदीकरांनी घेतला। मुग्धल शास्त्री वा तुम्ही जर विठ्ठल मंत्याच्या शान्याशाच्या लेकराच्या संबंधात जर राहिलात, म्हणजे त्यांची जर काळजी व्हायचा जास्तीचा प्रयत्न केला, हे घ्या पत्र, आळंदीच्या बाहेर हा तुमच्यासाठी विशेष आमच्याकडून आहेर। चला चला। मुग्धल शास्त्रीवरती या लेकरांमुळे आलेलं खूप मोठं संकट होतं, पण हे तिन्ही लेकरं होती, या तिन्ही लेकरं ही हुशार होती हो। खर तर संकटामध्ये दोन हाताला कधी विसरू नये माणसाने। ज्याने संकटात हात सोडला त्या हाताला कधी विसरायचं नाही। संकटात यांनी मला सोडलं काय, आणि ज्यांनी संकटात हात दिला यांनी संकटात हात दिला काय, या दोन हातांना कधी विसरायचं नाही। आणि संकटात नेमकं मुग्धल शास्त्री या चिमुकल्या लेकरांच्या पाठीशी होते। 4-2 रोज वाचली, निघून गेली, महिना कसा गेला असावा। चिमुकली मुक्ता अंगणामध्ये सडा टाकत होती। सकाळचा प्रहार, त्या नदीच्या काठावरून लांब जटा वाढलेला, हातामध्ये लोखंडी चिमटा असलेला, भगवे पोशाख परिधान केलेला, मनगटामध्ये, गळ्यामध्ये, कमरावरती, छातीमध्ये, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घातलेला कोणीतरी एक व्यक्ती दारात येऊन उभा होता।
मुक्तानं रंगोळ काढता काढता मागे पाहिलं. कोण हा योगी आणि इथं कसा आला आणि एवढं वाढीत टाकलं आम्हाला कोणी येत नाही, हा योगी कसा आला इथं? कोण आपण? मुक्ता, ओळखलं नाहीस? आवाज ओळखीचा होता आणि याला नाव कसं माझं ठाऊ? तुम्हाला नाव कसं ठाऊ? मुक्ता, विसरलीस? निवृत्ती? अरे निवृत्ती दादा, तू ज्ञान दादा बघणार रे. अरे निवृत्ती आलाय, निवृत्ती. चिमुकली मुक्ता धावत गेली, कडकडून आपल्या दादाला, निवृत्ती दादाला मिठी मारली. आनंदाचे अश्रू सगळ्यांच्या डोळ्यामधून वाहू लागले. अरे निवृत्ती आला होता. निवृत्ती, निवृत्ती म्हणजे पाठीवरती बापाची थाप देणारा थोरला भाऊ आला होता. मुक्ता ज्ञानदादाच्या समोर म्हणते निवृत्तीला, निवृत्ती कुठे गेला होतास रे? कुठे गेला होतास? तू गेलास आणि आई बाबा पण सोडून गेले रे. मुक्ता, मला माहिती आहे सगळं. मग तुला माहिती तर आला का नाहीस? मुक्ता, तुला आठवतं एकदा तू चुलीवरती दूध तापायला ठेवलं होतंस. दूध अति गरम झालं म्हणून दूध उतू गेलं. ए ज्ञानदादा, हा काय बोलतोय रे? याला मी काय बोलते आणि हा काय बोलतोय? मुक्ता, दूध जास्तीचे गरम झाल्यानंतर जसे उतू जाणे. हा, शहाणाच आहेस तू. म्हणजे दूध उतू जाणं आणि आई बाबा जाणं सारखंच आहे का? हो मुक्ता, हे दोन्ही हे सारखंच आहे. हे शब्द ऐकल्याबरोबर ज्ञानदादाला कळून चुकलं होतं निवृत्ती दादाची बुद्धी कुठल्या उंचीला जाऊन पोहोचली ते. ज्ञानदादाने विचारलं, निवृत्ती, निवृत्ती दादा कुठे गेला होता आपण? सगळा 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 इतिहास घडलेला सांगितला, तासन तास सांगितला, प्रहर ना प्रहर सांगितला. आणि या चिमुकल्या लेकरांनी तू गेल्यानंतर यांनी कसा छळ केला, काय केलं, कसं केलं, काय सगळं 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 इतिहास सांगितला. निवृत्ती दादांनी या तिघांच्या तोंडून ऐकला आणि निवृत्ती दादाचा इतिहास या तिघांनी ऐकला. मुक्ता, आता मी आलोय ना, काळजी नसावी. या चिमुकल्या लेकरांचं चर्चासत्र हितगुज चालू असताना तेवढ्यात मुग्दल शास्त्री तिथे आले. मुग्दल शास्त्री आल्याबरोबर त्यांना कळालं की निवृत्ती दादा आला. वा 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 निवृत्ती, वा पुरा. अरे बापानंतर थोरला तूच. बरे झाले, बरे झाले. अरे देवालाच काळजी रे, देवालाच काळजी. अरे आम्हाला खबर कळाली की वाघाने खाल्लं म्हणून. अरे कसा वाचलास बाळा, कसा वाचलास? काका, काका खरं वाघाने मला तोंडात धरून घेऊन गेला. वाघ पण ज्या गुहेत गेला त्या गुहेत नेऊन सोडलं आणि तिथे तिथे गहिनीनाथांची भेट झाली. खूप काही शिक्षण दिलं त्यांनी मला, खूप शिक्षण दिलं. आणि हो, त्यांनी निरोपही माझ्याजवळ पाठवलाय. जे माझ्याकडे ज्ञान आहे ते सगळं ज्ञान दादाला द्यायचं म्हणून. मुग्दल शास्त्री म्हणले, उभे राहा, उभे राहा, दोघे उभे राहा, उभे राहा दी सगळे. ज्ञानदादाला निवृत्ती दादाला उभा केलं. ज्ञानदादा, निवृत्तीचे पाय धर बरं. अरे गुरु तुझा ज्ञान देणार, नाथांचे नाथ गहिनी नाथांकडून ज्ञान आलं. आता ती परंपरा तुला चालवायची रे बाळा, ती परंपरा तुला चालवायची. पाया पडा. डायरेक्टर सर, तुम्ही करंजीवरून आलात कार्यक्रम ऐकण्यासाठी. या जगातला हा पहिला इतिहास आहे. धाकल्या भावानं थोरल्या भावाला गुरु बनवलंय. हा, लक्ष्मणानंही रामप्रभूंना गुरु मानलंच होतं. कृष्ण कन्हैयानी हे अगदी तो मानपान बलरामांचा ठेवलाच होता. पण इथे ज्ञानदादा आणि निवृत्ती दादांना गुरु मानलं होतं.
आता आता ज्ञानदादालाही काळजी नव्हती का? कारण श्री गुरु सरीखा असता पाठीरा श्री गुरु सरीखा असता पाठीरा असता पाठीरा श्री गुरु सरीखा असता पाठीरा श्री गुरु सरीखा असता पाठीरा श्री गुरु सरीखा असता पाठीरा इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा बदलनी रे निर्णय रे रे कमरे पदनी रे रे गम 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 पद कोण करी तरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी श्री गुरु सरीखा असता पाठीरा श्री गुरु सरीखा असता पाठीरा असता पाठीरा असता पाठीरा श्री गुरु सारिका असता पाठीरा का आता इतरांचा लेखा कोण करे? आमचे ज्ञानदादा आता निवृत्ती दादा आले. मुग्धले शास्त्रींनी त्यांना सांगितलं, चला तुमच्या वडिलांनी दिलेलं पत्र आहे, देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर तुम्हाला धर्मात जागा मिळेल म्हणून ते पत्र घेऊन आळंदीच्या सभेमध्ये चला. आळंदीची पुन्हा सभा भरली. डाव्या उजव्या बाजूला मोठा मोठा फेटा घातलेली न्याय मंडळी स्थानापन्न झाली. न्यायाधीश सिंहासनावरती विराजमान झाले. मुग्धल शास्त्री ज्ञानदादांच्या निवृत्तीदादांच्या वतीनं बोलून गेले. तसे भोजलिंग काकाही याची मुकल्या लेकरांबरोबर पहिल्यापासून असायचे. मुग्धल शास्त्री सभेमध्ये म्हणाले, या चिमुकल्या लेकरांच्या आई वडिलांनी पैठणहून न्याय मिळाला तसा देहांत प्रायश्चित्त केलं. उभयतांनी या लेकरांना धर्मात जागा द्यावी. मिळणार नाही. मिळेल कशी? कोणी भरोसा ठेवायचा हे पत्र तिथलंच आहे म्हणून? आणि हो, अक्षुद्राच्या पोटी ही महाक्षुद्र जन्माला आली. तिथूनही त्यांना हकलून दिलं गेलं. नंतर मात्र एकच निर्णय ठरला निवृत्तीदादांनी, ज्ञानदादा चला प्रतिष्ठानला जाऊया.
या चारही लेकरांची पावलं प्रतिष्ठान प्रतिष्ठान वन 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 करीत निघाली. प्रतिष्ठानच्या जवळ गेली. गावात बातमी पोहोचली, संन्याशीची पोरं आली आळंदीवरून. पण निवृत्ती दादा ज्ञानदादाला यांना माहिती होतं आमच्या वडिलांचे मामा कृष्णाजी पंत देवकुळे इथे आहेत. पण वाडा कुठे याच्या आधी कधी येणं झालं नव्हतं. शोध घेतला, कृष्णाजी पंतांचं घर शोधलं. पण कृष्णाजी पंतांच्या घरी जाण्याच्या अगोदर त्यांच्या शेजारी बळवंत शास्त्रींचं घर होतं. हेच मामाचं घर का म्हणून त्यांनी ठोकावलं. बळवंत शास्त्रींची माऊली धर्मपत्नी अंगणामध्ये तूर वाळत घातली होती. दुपारच्या प्रहारामध्ये कडक उन्हामध्ये तूर वाळत होती आणि हातामध्ये तांदळ नेसत सावलीला बसली होती. वाडा ओवतानी निर्माण केलेला वाडा. दारात चिमुकली लेकरं आतमध्ये येण्याच्या अगोदर विचार पडला. तसा सोपान दादा म्हणाले, दादा वाडा ब्राह्मणांचा दिसतो. असला म्हणून काय झालं, पण आपल्याला आतमध्ये येऊ देतील का, आपल्याशी नेमकं बोलतील का? पाहूयात की काय होत आहे. एवढे कुठे क्षुद्र लागून गेलो आपण. क्षुद्र आहेत ते हे आळंदीचे ब्राह्मण, आपले वडील नाही ना आपण नाही. तर यांना काय कळतं. आणि धर्म म्हणजे यांनी तलवार बनवली आणि निष्पाप लेकरांच्या निष्पाप माणसाच्या मानगुटीवर वाणायचं फक्त शस्त्र केलं रे यांनी. या धर्माचं या शास्त्राचं यांना काळजाचा आधार देखील घेता आला नाही. आपला जीव घेतला आई वडिलांचा यांनी. चला बाहेर कोणाचा तरी आवाज येतो म्हणून माऊलीला हातातलं काहीतरी काम बाजूला टाकलं. माऊली दारात येते, समोर पाहते ती चिमुकली लेकर. थोडीशी नजर टाकली त्या माऊलीनं. कोण आहे, कोण दिसता असे? आत्या आत्या पोरांनो आत्या या या. लेकर आतमध्ये आली. माऊलीने चारी लेकरांवर नजर टाकली. विचारू का नाही विचारू असा प्रश्न पडला, पण तरी म्हातारीने विचारलंच. मुलं ब्राह्मणाची दिसता. निवृत्ती दादा म्हणाला, हो पण आम्हाला कोणी मानत नाही. म्हणजे आमच्या वडिलांनी संसार प्रपंचामधून संन्यासाश्रम स्वीकारला आणि संन्यासाश्रम स्वीकारल्यानंतर पुन्हा गुरुदेवांच्या आज्ञेवरून गृहस्थाश्रमामध्ये आले. नंतर आमचा जन्म झाला म्हणून आम्हाला कोणी मानत नाही. माऊलीला चाहू लागली. विठ्ठलपंताची तर मुलांना कुठली रे तुम्ही? आम्ही आळंदीची विठ्ठलपंतांची मुलं. आहो ऐकलत का? अहो बाहेर या बरं. ही तुमच्या विठ्ठलपंतांची मुलं दिसत आहेत. बाहेर या बाहेर या. बळवंत शास्त्री धावत बाहेर आले. हातामध्ये ग्रंथ होता, वाचन चाललेलंच होतं. ग्रंथ बाजूला ठेवला. लेकरांच्या समोर गेले. काय म्हणालात? हे तुमच्या विठ्ठलपंतांची मुलं दिसतात. विठ्ठलपंतांची मुलं का रे? हो आम्ही विठ्ठलपंतांचीच मुलं. आम्ही आळंदीहून आलो. इथं धर्मामध्ये जागा मिळेल. आमच्या जवळ पत्र आहे. ते पत्र सगळा पुरावा आम्ही घेऊन आलो. बाळांनो विठ्ठलपंत कुठे आहेत? या पैठणकरांनी त्यांना न्याय दिला आणि आनंदाने त्यांनी न्याय स्वीकारला. त्यांनी केव्हाच देहाय प्रायश्चित्त केलं. देहांत प्रायश्चित्त केलं. म्हातारं खूप हळहळलो. अरे रे 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 वंगाळा झालं रे. वंगाळा झालं. वंगाळा झालं. अरे या पंडितांनी जीव घेतला रे लेकरा. हो तुमच्या आई वडिलांचा या पंडितांनी जीव घेतला. धर्माच्या नावाखाली, शास्त्राच्या नावाखाली यांनी जीव घेतला. पण काळजी करू नका, मला आधार सापडला आहे. मला आधार सापडला आहे. विठ्ठलपंत आमच्यापासून गेल्यापासून आम्ही आधार हुडकतोय. सापडलाय आधार आम्हाला. या 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 अशा आतमध्ये या. आळंदीमध्ये या चिमुकल्या लेकरांना कोणी जवळ केलं नव्हतं.
या चिमुकलेल्या लेकरांना आळंदीमध्ये तर कोणी जवळ केलंच नव्हतं, परंतु आता पैठणमध्ये कोणीतरी आपल्याला जवळ करता एक आशा वाटली, कोणीतरी आपल्या जीवाभावाचं आहे. लेकरांना आतमध्ये नेलं, पाणी दिलं, आदर तिथे केलं, स्वागत केलं. लेकरांना 2 घास खायला दिले. त्यांच्या मामाच्या कानावर खबर पोहोचली, कृष्णाची देवकुळे आले आणि बळवंत शास्त्रींनी धर्मपंडितांना सांगितले सभा भरायला. सभा भरायची होती, पण सभा भरायच्या अगोदर जो काय आपल्यावरती अन्याय केला, जो काय अत्याचार केला, सगळं बळवंत शास्त्री भावांना सांगितलं. या चारही लेकरांनी यारे चारही लेकरांची कीर्ती आज पसरणार होती, पोहोचणार होती. वाड वडिलांची कुलकर्णी इथे होतीच. सध्या आपल्या गावामध्ये गेले असते तरी सुद्धा ती मिळाली असती आणि ते येणारच होते. पण लेकर स्वीकार करतील का नाही, अवघड होता. कृष्णाजी पंतांकडे एक सण, एक उत्सव साजरा करायचा होता. कृष्णाजी पंत म्हणाले, आज 2 रोजात आपल्या घरी पित्र आहेत, बाळांनो जेवायला. मामा, आमच्या वडिलांचे मामा अवश्य येऊ. मुक्ता पलीकडे कृष्णाजी पंतांच्या घरी गेल्या. कृष्णाजी पंतांची धर्मपत्नी सत्यभामा आणि मुक्ताबाई पहाटेपासूनच स्वयंपाकाला लागल्या. कृष्णाजी पंतांनी गावागावातल्या मंडळींना आमंत्रण दिली. पित्र जेवायला यायची बरे, जेवण करू नका, हात धुवायला तिथे या, हात ओले करायला अगदी आवश्यक. आमंत्रण स्वीकारली. पण पत्र जेवायला कुणीही त्यांच्या घरी येत नव्हतं. वेळ पलटून गेली. ज्ञानदादा होते, ज्ञानदादा. कृष्णाजी पंतांना काय करावं हे कळत नव्हतं. मामाची होलचूल पाहिली आणि ज्ञानदादा म्हणतात मामाला, मामाश्री थांबा, हे येणार नाहीत. आम्ही आलोत ना तुमच्या घरी, हे येणार नाहीत. पित्रच बोलवायचेत ना जेवायला, पूर्वज. काळजी नसावी. ज्ञानदादा, निवृत्तीदादा ध्यानस्थ बसले आणि विश्वास बसणार नाही. कृष्णाजी पंतांच्या घरी त्यांच्याच रक्तातली पूर्वज खरोखर जेवायला आली आणि ताटावरती बसली. स्वर्गीचे पितर, स्वर्गीचे पितर, पाहता दिवा ऐसा भद्राज भावा. एवढी ताकद आमच्या ज्ञानदादाशिवाय, निवृत्तीदादाशिवाय कोणामध्ये नव्हती. शेजारचे म्हणले, आम्हाला जेवायला बोलवलं आणि हा परत का नाही आला आम्हाला जेवायला बोलवायला, म्हणून त्याच्या दारात घरात कोण जेवायला गेलंय पाहतो. कुणीतरी आला, दरवाजातून ढुकून पाहतो. अरे हे तर माझा आजा दिसतोय. अरे अरे माझा आजा तुमच्याकडे जेवायला कसा गेलेला, किती वर्ष झालं, भूत आलं का काय? शेजाऱ्याला सांगितलं, अरे तुला दिलं होतं ना कृष्णाजी पंतांनी आमंत्रण, भागवत दिलं होतं ना तुला. अरे चल, तुझा पण दिसतोय चुलता तिथं, चल 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 चल. शेजारचा आला. जेवढे जेवायला बसले होते त्यांचे आताचे सगळे नमुने आले. अरे बाप रे बाप, ले पाय डोक्याला ताप. आम्ही नाही जेवायला आलो तर ज्ञानदादानं स्वर्गातले पितर जेवायला बोलवले. हा चमत्कार गावात पोहोचला, पण विश्वास कोणाचाच बसत नव्हता. जाऊ द्या, नका का बसा. 2 दिवस पालटली, धर्मसभा भरली. बळवंत शास्त्री, कृष्णाजी पंत, देवकुळे, जीवाची माणसं ज्ञानदादा, निवृत्तीदादा, मुक्ता, सोपान काका धर्म परिषदेमध्ये आली. ज्ञानदादांना एवढा आधार होता की आपल्या बरोबर इतक्या दुरून आल्यानंतर का होईना, परंतु आपल्यापाशी कुणीतरी आपल्या जीवाभावाचा आहे. आपल्या आई वडिलांचा जीव घेणारे गणेश भट्ट ही तिथं हजर होतेच.
पैठणचे बोबदेव न्यायाधीश सिंहासनावरती विराजमान झाले होते. डाव्या उजव्या बाजूला सभा भरली होती. गोरे गोरे पान ब्राह्मण मंडळी. वा 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 वा. डोक्यावर एवढा मोठा फेटा. असं वाटत होतं की या दाडावर फक्त फेटाच ठेवलाय. आणि ते गारे डोळे, मोठेचे मोठे डोळे, गरगर गरगर बिंगणारे, हातामध्ये शस्त्र. जगाचा न्याय निवाडा आणि ब्रह्मांडाचा न्याय निवाडा करण्यासाठी हे थांबली होती. बळवंत शास्त्री नम्रपणे पुढे झाले. न्यायाधीशांना विनंती आहे, आपण दिलेले पत्र विठ्ठलपंतांना, हे विठ्ठलपंतांचे लेकर पत्रही घेऊन आलेले आहेत. आपणच पत्रामध्ये शब्द दिला होता की त्यांनी देहांत प्रायश्चित्त केल्यानंतर त्यांना धर्मामध्ये जागा मिळेल म्हणून. गणेश भट्टाला काही दम निघाला नाही. गणेश भट्ट म्हणले, हो 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 बळवंत शास्त्री बुवा, आता तुम्ही मध्यस्थी करणार. आणि काय रे, देहांत प्रायश्चित्त केलं त्यांनी, मग तुम्ही का नाही केलं? ज्ञानदादा बराच वेळ शांत होते, पण बरंच यांचं बोलणं झालं. ज्ञानदादालाही सहन झालं नाही. ज्ञानदादा नम्रतेने त्यांना म्हणाले, आम्ही विठ्ठलपंतांचे लेकर, निवृत्ती, सोपान, ज्ञाना, मुक्ता, हे घ्या पत्र तुम्ही दिलेले. तुम्ही त्यांना सांगितले होते ना की तुम्ही देहांत प्रायश्चित्त केल्यानंतर तुम्हाला आणि आमच्या लेकरांना धर्मात जागा मिळेल म्हणून. तुमचा आदेश पाळला त्यांनी. तुमच्या आदेशापोटी आमचे आई वडील आम्हाला कायमचे गेले. आम्ही कायमच्या आई वडिलांना मुकलो. आम्हा अभयताकडून, अनाथांकडून आपणास विनंती आहे, आपण आम्हास न्याय द्यावा. हो 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 हो, न्याय देऊया ना, न्याय देऊया. ज्ञाना, वेद बोलतो म्हणे तू, वेद वेद. छान आहे, छान आहे. अरे तुझ्यासारख्या क्षुद्राने वेद बोलायचे म्हटल्यावर आम्ही ते काय करायचे? ज्ञाना, ज्ञाना, वेदाचा अर्थ आम्हाला माहिती आहे, तर तुम्ही नव्याने निर्माण घालू नये. ज्ञानदादा नम्रतेने बोलतच होते. आम्हाला फक्त न्याय हवा. आम्ही आमचा हक्क मागण्यासाठी आलो. बुद्धी देणारा पंढरीचा पांडुरंग आहे. तो ज्याला जैसी देईल तो तैसा करेल, जैसा करेल तो तैसा भरेल. ज्ञाना, तुम्ही जरा जास्तीचे बोलत आहात का? तुम्हाला न्यायच हवा आहे ना? हो. अहो, सगळी चिमणी पाखरं आपण निष्पाप जगणारे. या जंगलातला वारा जसा मुक्त आहे, जसे जंगलातले पशु पक्षी जनावरे जशी मुक्त आहेत, तसंच आम्हालाही मुक्त व्हायचं आहे. आम्हालाही आमच्या पद्धतीने जगायचं आहे, तुमच्याच आज्ञेने जगायचं आहे. समोरून एक रेडा चालला होता. काय 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 म्हणाला नाही ना तू? हा, जंगलातले पशु पक्षी आणि तुम्ही सारखे आहात. वा 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 वा. म्हणजे तुला असं म्हणायचंय तू आणि हे पशु पक्षी सगळे एकच आहात? हे त्या पखाल्याला थांबवा रे, पखाल, हे थांब रे, थांब थांब इकडे. त्याला जवळ घेतलं, त्याला विचारलं, काय रे तुझ्या रेड्याचं नाव काय? म्हणला ज्ञान्या. सभा सगळी हसली. नाव तर जुळलंयच. बघूया ना, बघूया. तुझा आणि त्याचा जीव एकच आहे का? आत्मा एकच आहे का? हो, बघता काय तोंडाकडे? ज्ञानाच्या पाठीवर चाबक मारा, चाबक. ज्ञानदादाच्या पाठीवर चाबक मारला गेला. जो ज्ञानदादाच्या आपलं रेड्याच्या पाठीवरती चाबूक मारला गेला आणि जो तिथं वेदना झाल्या वळ ज्ञानदादाच्या पाठीवरती उमटला गेला. तो जरा विशेष वाटलं, विशेष वाटलं, जरा विशेष वाटलं. काहींना चांगलंच विशेष वाटलं. ज्ञानदादाने हात जोडले. अरे याला मारलं तर ओळ याच्या अंगावर उमटतोय. अरे ज्ञान्या,
हे शास्त्री म्हणत होते वेद बोलता तुम्ही म्हणून हा? तू जे वेद म्हणतोस हा रेडा म्हणेल का वेद? नक्की म्हणेल की म्हणेल. ज्ञानदेव म्हणे आत्मा हा निधान निधान. सर्वांच्या घटी तर तोच नांदत आहे. कुणाचा विश्वास बसणार नाही. ज्ञानदादाने वेद म्हणायला चालू केले. बापदेवांनी ज्ञानदादाचं तोंड धरायचा प्रयत्न केला. अर्धा श्लोक म्हणले ज्ञानदादा आणि तोंड दाबलं गेलं आणि रेड्याच्या मुखातून वेद बाहेर पडला. रेड्या मुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला रेड्या मुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरविला. शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा समाय बाप दर्शनी हरिता सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा ज्ञानदादाने रेड्याच्या मुखी वेद बोलविला. महिषा पुत्र मुखी म्हशीचा पुत्र. एखादा उद्याच्याला एखादा शाना येऊ शकतो. थोडासा रिपीट आवाज दे मला. एखादा विद्वान येऊ शकतो. शास्त्री पंडित आज महिषामुखी म्हणल्यानंतर एखादा म्हणाल की मुलाचं नाव महेश असेल महिषामुखी. पण तिथं सुद्धा अभंग लेखान आमच्या संतांनी असं केलं महिषा पुत्रमुखी म्हणजे म्हशीच्या पुत्राच्या मुखातून वेद बोलवले. संतांच्या शब्दांचं बांधकाम म्हणजे आपल्या तुमच्या आमच्या घरातलं धन वेगळं. बरं का महाराज. तुमच्या आमच्या घरातलं धन वेगळं. आपलं धन सोनं नाणं डायमंड्स माती बँकेतलं पैसं हे आपलं धन. पण आमच्या एकदा तुकाराम महाराजांना विचारलं म्हणजे एक सर्वसामान्य माणूस गेला. म्हणला महाराज मला थोडंसं मुलीच्या लग्नाला धन हवंय जरा देता का? आमचे तुकाराम महाराज म्हणाले धन आमच्याकडं आहे. आमचे शब्द हेच आमच्यासाठी धन आहे. आम्हा घरी धन शब्दाची तरते. 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 हे आम्हा घरी धन शब्दाची तरते. 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 हे शब्दाची शस्त्री यज्ञ करू. शब्दाची शस्त्री यज्ञ
सरे ग बद शब्दाची शस्त्रे करू शब्दाची शस्त्रे शब्दाची आमोजा दिव्य जीव शब्द आमोजा जीवी जीव आम्हा घरी धन शब्दाची चरत नाही, शब्दाची शस्त्र यत्न करू शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका तुका म्हणे पहा शब्दाची हा आमच्यासाठी देव म्हणून आम्ही शब्दाचाच गौरव करू शब्दाचीच आम्ही पूजा करू हे संतांच्या घरचं धन 750 वर्षापूर्वी ज्ञानदादांनी ज्ञानेश्वरी दिली जगाला 350-400 वर्षापूर्वी जगाला तुकाराम महाराजांनी गाथा दिला अहो माऊलीने एवढे चमत्कार केले तुकाराम महाराजांकडून एवढे चमत्कार झाले मला असं वाटतं तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली आपले संत अजून असाही चमत्कार करू शकले असते जे रेडा बोलू शकतात ते मंत्राच्या जोरावर पैसे सुद्धा छापू शकतात त्यांनी नोटा छापल्या असत्या आणि वाटले असत्या तुमच्या आमच्या सारख्याला सगळ्यांना या भागवत महाराज 10 करोड रुपये घ्या आणि आमच्या वारकरी संप्रदायामध्ये या मयूर महाराज तुमच्या घरात माणसं किती 5 तुम्ही 5 कोटी या आणि वारकरी संप्रदायामध्ये या काय म्हणले दिले असते तर इथं कशाला आले असते म्हणूनच तुम्हाला दिले नाही यांच्याकडे घरी 2च आहेत का तरी 10 दिले वा वा गायन छान करतात ना ते असं आहे निलेश महाराज तुमच्याकडे ज्याच्या घरामध्ये जेवढे माणसं आहेत कापरे पाटील तेवढे सगळ्याला पैसे दिले असते पण आमच्या संतांना माहिती होतं अरे आज हा दिलेला पैसा संपत्ती एक दिवस कमवलेली संपत्ती म्हणून तिचं नाव संपत्ती धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन हे सोई सर्व नित्य हे जाणून शरण निघाले देवास शरण निघाले धनधारा पुत्र जन कमवलेली संपत्ती एक ना एक दिवस संपत्ती म्हणून तिचं नाव संपत्ती मग आमच्या ज्ञानदादांनी आमच्या संतांनी पैसे नाही वाटले पण ज्ञानदादांनी त्यांनी पैसे वाटले असते पण कोणाकोणाला दिले असते कितीपर्यंत पुरले असते उद्या अमेरिका म्हणले असते थायलंड म्हणला असता चायना फ्रान्स जपान इटली म्हणले असते तुमच्या ज्ञानदादांनी पैसे तुम्हाला दिलेत आम्हाला कुठं दिले त्याच्यामुळे त्यांचं नाव सुद्धा आमच्या मातीत घ्यायचं नाही मग आमच्या संतांनी ही संपत्ती नाही वाटली शब्द रूपामध्ये अशी संपत्ती वाटली मनसोक्त जगाला सांगितलं हे आमच्यापासून मिळालेली संपत्ती तुमच्या ताब्यात घ्या आणि या संपत्तीच्या जोरावर तुम्हाला पाहिजे तेवढी संपत्ती कमवा त्यांचे विचार जरी आपण आचरणात आणले कसं वागावं कसं जगावं कसं चालावं हेच आपल्यासाठी संपत्ती वेद बोलवले बोपदेवानी न्यायाधीशाने तोंडात बोट घातले दोन्ही हाताचे घातले पायाचे बी घातले असते पण ते आता ते जमत नव्हतं तेवढा वेळ नव्हता त्यांच्याकडे आश्चर्यचकित झाले अरे अरे तो तोंडाकडे काय बघताय तोंडाकडे काय बघताय ज्ञानेश्वर महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय अरे काय जे म्हणता निदान जेवलात का नाही बोला जय ते घरी गेल्यावर म्हणणार रे मना ज्ञानेश्वर भगवान की
ज्ञानेश्वर भगवान की, ज्ञानेश्वर भगवान की. आपलं लेकरू पास होऊन आलं, गॅरंटी नव्हती पास होईल का नाही, पण पास होऊन आलं तरी साऱ्या गल्लीत पेढे वाटी देत. पोरग पास झालं, पोरग पास झालं. समोरचा म्हणतो माझा पण पेढा घे, माझ्या पोराने 99% घेतलं, तू होतं पास झालं. म्हणजे आपलं पोरग पास झालं तरी पेढे वाटी धिंडती. आणि तर माऊलीने वेद बोलला तरी अरे काय लेकराचं कौतुक तुम्हाला. माझ्या ज्ञानदादाने रेडा बोलवला. अरे आश्चर्यचकित सभा झाली, सभा तंग झाली, सभा मंद झाली. वाऱ्यासारखी बातमी पोहोचली कानाकोपऱ्यात, पैठण आणि प्रतिष्ठानच्या गावागावात, वाड्या तांड्या वस्तीवर. अरे सगळ्यांनी ज्ञानदादाला डोक्यावर घेतला. ज्ञानदादाची मिरवणूक काढायला चालू केली. कोण झेंडूच्या फुलाची माळ करतय, कोण मोगऱ्याची माळ करतय, कोण गुलाबाच्या फुलाची माळ करतय. ज्याला जसं सापडेल तशा माळा तयार होऊ लागल्या, माझ्या ज्ञानदादाच्या गळ्यामध्ये पडू लागल्या. ज्ञानेश्वर महाराज के, माझ्या ज्ञानदादाचा जयकार सगळीकडे वाहू लागला, ओसंडून पसरू लागला. हे पलीकडे आपेगाव, चारही लेकरांची कीर्ती ऐकून आपेगावातील देवराव मावा पाटील प्रतिष्ठानला आले. त्यांनी प्रतिष्ठानला आल्यानंतर लेकरांच्या पुढे गेले आणि आपेगावला चालण्याची त्यांनी विनंती केली. देवराम बाबा ज्ञानदादाला म्हणतात, ज्ञानदादा तुमच्या पिताश्रीचे कुलकर्णी म्हणा तिथे आहे, 24 गावचे कुलकर्णी प्रति आहे तिथे. वाड वडिलाकडून आलेली संपत्ती आहे, ती सांभाळायला चला 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 चला. आमचे संत आहेत, त्यांच्या जागेवर आपण असतो तर काय झालं असतं. अरे बरं झालं तिच्या आईला आपला एवढा हेल्पट मोकार गेला नाही. कुठे कोणकोणचे गाव आहेत पटापटा सांगा चला. आपण तर चांगले कॉम्प्युटर लगेच सेव्ह करून घेतले असते, लगेच म्हणले असते उद्या लगेच कॉलर टाईट. या गावामध्ये आमचे पिताश्री येत होते, जात होते. आम्ही त्यांचे वंशज आहोत. आम्ही जैसे आपणास सांगू तैसे आपण वागावे. आपल्यासारख्या याड्याला फक्त कळूच तर. संत संपत्तीच्या मागे नाही पळत, नाही पळत. हा, संपत्ती आपल्याला लागते, पण आपणही त्याचा लय मोह धरायचं नसतं. आता बघा आम्ही जेवायला गेलो, त्या आईसाहेब ताईसाहेब वाढत होत्या, घ्या 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 घ्या. पण या जगामध्ये एवढी जागा आहे बास म्हणायला. या जगात एवढीच जागा आहे बास. तुम्ही लय वाढायला लागले तर ताट घेऊन पळून जाऊ, पण आता बास. मग बाकीचं माणसाने सगळं JCBनी काय कॉकलेजनी उकरून काढलं, काही ठेवलं नाही. डोंगराची डोंगर, पर्वताची पर्वत पार बरबाद करून टाकली. एवढीच जागा आहे बास म्हणायला. देवाने तेवढं तरी ठेवलंय, आनंद आहे, आनंद. हा, ज्ञानदादानी कुलकर्णीपणा नाकारला. मला नाही, नको नको, आम्हाला नको, ते काही गरज नाही. निवृत्ती दादानी ज्ञानदादाला जवळ घेतलं. आपल्या मामाच्या घरी मुक्कामी असताना कृष्णाजी देवकुळेंच्या ज्ञाना ज्ञाना कवीस रे, कवी आहेस. पण ज्ञाना तुझ्या मस्तकामध्ये असलेलं हे ज्ञान असं दाबून ठेवू नकोस. या ज्ञानाचं भंडार या जगासाठी उघड कर, अगदी सगळ्यांसाठी मोफत उघड कर. ज्ञानदादा, ज्ञानदादा आपल्या आई वडिलांचे, वाड वडिलांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेतच. ज्ञानदादा निवृत्ती दादाला म्हणतात, गुरुदेव तुमचे आशीर्वाद पाठीशी असावेत. याच कार्यासाठी आलो आहोत, तर हे कार्य आपण करूयाच, नक्की करूयाच. निवृत्ती दादांनी ज्ञानदादाला आशीर्वाद दिला. विजय भव, विजय हो ज्ञानदादा, विजय हो. या अज्ञान जगाला ज्ञान दे. मुक्ता म्हणते ती खोट नाही. अरे या जगाने शिळी भाकरी काय, ताजी भाकरी टाकली असती तुझ्या ताटामध्ये, तुझ्या थाळीमध्ये.
पण हा समाज आज शेळी भाकरीही देत नाही. याचं कारण हा समाज अज्ञान आहे आणि अज्ञान समाजाला मुक्ता म्हणते. तसं ज्ञानाचा महासागर आज तुझ्या मस्तकातला मोकळा कर. रे 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 ना लेकरं आळंदीमधून निरोप प्रतिष्ठानमधून निरोप घेणार होती. रे 15-20 दिवसापेक्षा जास्त दिवस झाली होती. जवळजवळ महिना होत आला होता. लेकरं बळवंत शास्त्रीच्या घरी, कृष्णाजी पंतांच्या घरी मुक्कामी होती. आणि आता लेकरांना आळंदीला जायचं होतं. लेकरं जाणार म्हणून निपुत्रिक बळवंत शास्त्री आणि त्यांच्या धर्मपत्नी यांनी हळहळ केली. बाई लेकरं आली, जीवाला आस लावून गेली. आता पुण्यांदा ही चिमुकली लेकरं कधी दिसतील काही सांगता येत नाही. बळवंत शास्त्री म्हणाले, ज्ञानी आहात. अरे आम्ही तुम्हाला ज्ञानी करणारे कोण, आज्ञा करणारे कोण? पण विनंती करतो काही रोज तरी थांबावे. नाही काका, नाही काका, अतिथीने जास्त दिवस थांबू नये. ज्ञानियांचा शिरोमणी येतो येतो, आशीर्वाद द्या. वंदे जो का वडीलधारे होते, पूज्यस्थानी होते कृष्णाजी पंत आणि बळवंत शास्त्री. सकळांचा शिरोमणी हे चिमुकले लेकर ज्ञानदादा निवृत्ती दादाने त्या दोघांचे पावलं धरले. दोघेही वृद्धांनी भरभरून आशीर्वाद दिले. चिमुकली मुक्ता पाया पडली, आशीर्वाद दिले. सोपन दादा पाया पडला, आशीर्वाद दिले. ज्ञानदादा पायावरती वाकले. हो नाही 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 ज्ञानदादा नाही, हो तुम्ही नाही पाया पडायचं. हो आम्ही तुमच्या पाया पडायचं, आम्ही तुमच्या पाया पडायचं. हो आम्ही तुमच्या पाया पडायचं, तुम्ही नाही आमच्या पायाला शिवायचं. नाही. निवृत्ती बळवंत शास्त्रीनं म्हणाला, का यानं चमत्कार करून दाखवला म्हणून? काका यात तुमचा गुन्हा नाही. ज्ञानोबा माझा या जगात चमत्कारालाच नमस्कार केला जातो. यात तुमचा गुन्हा नाही. ज्ञानोबा माझा द्या. वडिलांच्या ठाई आपण आहात. माझ्या दादालाही आशीर्वाद द्या. कारण एवढ्यावरती आम्हाला थांबायचं नाही. ज्या कार्यासाठी हा जन्म घेतला त्या कार्यसिद्धी लावायचं. आम्हाला धर्मात जागा मिळावी म्हणून आम्ही आलो. अरे जी लेकर धर्मात जागा मिळावी म्हणून लेकर हात पसरण्यासाठी आली होती. ज्यावेळेस ज्ञानदादा म्हणाले आम्हाला धर्मात जागा द्यावा, त्यावेळेस शास्त्री बुवा पंडित बुवा म्हणाले, अरे ज्ञाना, अरे आम्हाला धर्मात जागा आहे रे. आता आम्हाला तुझ्या पायाजवळ जागा दे. आम्ही तुला धर्मात जागा देणारे कोण? आम्ही कोण? मिळालं ज्ञानदादाला मार्क मिळाले, सर्टिफिकेट मिळालं, पारितोषिक मिळालं, मान सन्मान मिळाला. पत्र द्यायची सुद्धा गरज लागली नाही. पण एक पुरावा म्हणून आळंदीतल्या शास्त्री बुवांच्या तोंडात मारण्यासाठी एक पुरावा त्यांनी नाही म्हणून त्यांनी दिला. लेकरांनी पुरावा हातामध्ये घेतला होता. बळवंत शास्त्रींचा त्यांचा आशीर्वाद घेतला आणि लेकर माघारी निघाली. बैलगाडी झोपली गेली. 5-6-10 कोस प्रतिष्ठानमधून आपेगाव मधून माणसं ज्ञानदादाला वाट लावण्यासाठी गावची गाव ओसंडून वाहत होता. खरंच माणसं गुणाची असतील तर माणसं माणसाच्या काळजात घर करतात. आपण त्या योग्यतेचं असायला हवं. आपण त्या योग्यतेचं असायला हवं. 11:05 झालेत. उद्याचा प्रसंग